ते मुख्यमंत्री आहेत. आता राहिला अजितदादा मुख्यमंत्री व्हायचा आहे, एकनाथ शिंदेना व्हायचा आहे, तर त्यांनी आपापले पक्ष वाढवणे त्यांची मुभा आहे, त्यांना त्यांचे मॅन्डेट जिंकायची मुभा आहे. प्रत्येकाने आपला पक्ष वाढवायचा. आम्ही सरकार म्हणून तिघे एकत्र आहोत, पण पक्ष संघटनेमध्ये अजितदादांनी आपले पक्ष वाढवायचा आहे, आम्ही आपला पक्ष वाढवायचा आहे. आणि हे साहजिक मी मागे सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या लहान कार्यकर्त्याला वाटतं आता 1.5 कोटी आमची मेंबरशिप झाली आहे. 1,50,00,000 सदस्य संख्या असलेली भाजप आता 1,50,00,000 सदस्यांना विचाराल तर मुख्यमंत्री कोण सांगेल? तर देवेंद्र फडणवीसना करा असं म्हणेल. माझ्या मनात त्या भावना असतील. मग अजितदादा आणि सुनील तटकरेच्या पक्षामध्ये त्यांचे सदस्य काय म्हणतील? अजितदादा करा असे म्हणतील. आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेजी म्हणतील. ही भावना व्यक्त करायला काय म्हणे या कोणाची? पण आज राज्यामध्ये अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे आणि देवेंद्रजींच्या या कार्यकाळामध्ये आमचं सरकार पारदर्शी सरकार गतिमान सरकार काम करत आहे. त्यामुळं आज शेवटी पक्ष वाढवण्याकरता काही भूमिका मांडाव्या लागतात. त्या मांडल्या त्यात काय हरकत आहे? पुरंदर मंडळाच्या भूसंपादनावेळी मोठा राडा झालाय आणि पोलिसांनी नागरिकांना शेतकऱ्यांना बेदम त्या ठिकाणी झोडपले. सर, अनेक नागरिक तिथे स्थानिक गावकरी जखमी. काही विकास करत असताना काही जमिनी संपादन करावे लागतात. शेवटी पुरंदरचं विमानतळ पश्चिम महाराष्ट्राचं पुण्याचं संपूर्ण इंटरनॅशनल लेवलचं पुणे हे निर्माण करणारं एक मोठं विकासाचं एक स्थान आहे. आणि विमानतळ झालं पुरंदरचं, ज्या पद्धतीचं डिझाईन केला गेला आहे पुरंदर विमानतळाचं, ते डिझाईन जर तुम्ही बघाल तर तुमच्यासारखा सर्वसाधारण पत्रकार किंवा संपादकीय म्हणून काही झालंच पाहिजे. आता यामध्ये जर काही प्रश्न असतील तर मी भूसंपादनाचा मंत्री आहे. जर काही प्रश्न असतील त्यांनी मला सांगितलं आमच्या जमिनीचे रेट कमी लागले, आम्हाला जमिनीचे रेट वाढवून द्या, किंवा अजून काही त्यांचे प्रश्न असतील, त्यांच्या मुलांना येणाऱ्या विमानतळाच्या त्या ठिकाणी नोकरीचा काही संबंध असतील, काही प्रश्न असतील त्यांनी माझ्याजवळ मांडले किंवा मुख्यमंत्र्यांसमोर मांडले किंवा अजित पवारांसमोर मांडले, ते सुटू शकतात. पण शेतकऱ्यावर लाठीचार्ज होणे, शेतकऱ्याचा जीव जाणे हे काही मान्य नाही आहे. जर त्यांचे काही प्रश्न असतील आणि माझ्यासमोर आलं असेल तर मी त्या ठिकाणी प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करेल. भूसंपादन मंत्री म्हणून प्रयत्न करेल आणि गरज पडली तर मुख्यमंत्र्याकडे बैठक लावू. आम्ही घोटाळे केले होते, सध्या फरार आहेत, अजून पोलिसांची हाती लागत नाही. मी मागेच सांगितलं होतं जेव्हा मी जमाबंदी आयुक्त कार्यालयात आजही चाललो आहे. आमच्या जमाबंदी आयुक्त कार्यालयामध्ये काही असे बसलेले आहेत 50-50 वर्षापासून 20-20 वर्षापासून, पाटील सारखे, मुरे सारखे, त्यांचा मी शोध घेणार आहे. कुठेही फरार असेल आम्ही त्याला निलंबित तर केलंच आहे, उद्या मी बळतरफही करील पुढच्या वेळी. आणि आम्ही ठरवलं आहे आमच्या सरकारमध्ये हे जे आहे मोजणी करता पैसे घेणे, मुद्रांकन नोंदणी करता पैसे घेणे, आता तर आजपासनं या राज्यामध्ये आपल्यासाठी माझी विनंती आपल्याला आहे, सर्वात महत्वाची बातमी काय, या राज्यामध्ये आजपासनं 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन सुरू झाला. 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन ही महत्वाची आज राज्याकरता आनंदाची बातमी आहे. एका जिल्ह्यामध्ये कुठली नोंदणी करायची असेल, म्हणजे मुळशीची करायची असेल तर तुम्ही चिंचवडमधनं करू शकता. पुण्यातल्या कुठल्याही नोंदणी करायला जायची गरज नाही, कुठल्याही नोंदणी करायला कुठली नोंदणी करू शकता. आता जिल्हा एक युनिट झालाय नोंदणीचं. आज महाराष्ट्राकरता आम्ही एक सेवा दिली आहे 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन. आता 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ही राज्याकरता अत्यंत महत्वाची बातमी. माझी विनंती आपल्याला आहे, काही सांगायचं असेल लोकांना हे सांगा. आणि पुढच्या काळात 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन, म्हणजे नागपुरात जर एखादी मालमत्ता घेतली असेल तर पुण्यावरनं नोंदणी करता येईल. आणि फेसलेस, नो फेस, तुमच्या आधार कार्डचा फेसही आम्हाला भरपूर आहे. त्यामुळं हे जे देवेंद्र फडणवीस सरकार निर्णय घेत आहे हे महत्वाचे निर्णय आहे. आणि त्यामुळं हे जे पाटील आहेत असे पाटील राज्यात एकच नाही आहे, असे पाटील राज्यात अनेक आहेत. त्यांना सर्वांना अँटी करप्शन आणि आमचं सर्व विभाग शोधते आहे. आणि ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला, नोकरीवर असताना त्यांची मालमत्ता काय होती आता काय होती, आम्हाला स्वतःला, म्हणजे जर मी माझ्या उमेदवारीचा फॉर्म भरताना प्रत्येकाला आपली मालमत्ता डिक्लेअर करावी लागतं, प्रत्येकाला मालमत्ता डिक्लेअर करावी लागते राजकारणात काम करणाऱ्या लोकांना. तर मग या त्या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या पद्धतीचे पाटील, ज्यांनी एक छोट्या पदावर राहूनही 6 कोटीचा अनेक मालमत्ता, पुण्यामध्ये मालमत्ता, सोलापूरमध्ये मालमत्ता मिळाल्या आहे, या सर्वांना आम्ही शोधून काढणार आहे. असे जे काही महसूल विभागात लोक असतील त्यांना मी शोधून काढणार.